नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. नरेंद्र मोदी एक लाकडाची काठी घेऊन दंडुका घेऊन बसलेले आहेत. त्यांचं चहाची फार प्रेम आहे, कारण ते चहावाला म्हणणं स्वतःला फार त्यांना भंडभव वाटतं. त्यामुळे ते चहा पितात. मन आलं की पुन्हा लाकडाचं दंड एक रपटा मारतात पुन्हा लोकांना. ह्यांना म्हणे तुला अजून पाहिजे का, घे जोरात. पुन्हा चहा पिते, इकडे तिकडे पाहते, पुन्हा एक रट्टा मारते. असे लोकायले रट्टे मागच्या 10 दिवसात 4 मोठे रट्टे पडले. 15 मेला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले 3-3 रुपयांनी. 19 मेला लगेच 4 दिवसांनी 90 पैशांनी पेट्रोल, 90 पैशांनी डिझेल वाढलं. मग लगेच 23 तारखेला 4 दिवसांनी 87 पैसे पेट्रोल वाढलं आणि 91 पैसे डिझेल वाढलं. मग लगेच 2 दिवसांनी 25 मेला 2 रुपये 61 पैशांनी पेट्रोल वाढलं आणि डिझेल 2 रुपये 71 पैशांनी वाढलं. त्यामुळं देशात आता आपण जसं क्रिकेटमध्ये सेंचुरी मारल्याचा जो आनंद उपभोगतो, तसा आता पेट्रोलनी सेंचुरी मारल्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. कारण देशात प्रत्येक ठिकाणी आता पेट्रोल 100वर गेलेलं आहे. दिल्लीमध्ये 102 रुपये 12 पैसे आणि डिझेल 95 रुपये 20 पैसे. मुंबईमध्ये 111 रुपये 21 पैसे, तुम्ही वाचा तिथे, आणि 97 रुपये 83 पैसे. कोलकाताला 113 रुपये 51 पैसे आणि 99 रुपये 82 पैसे. चेन्नईला 107 रुपये 77 पैसे आणि डिझेल 99 रुपये 55 पैसे. तिथे 100 लवकरच गाठी लागतात. भोपाळ 114 रुपये 65 पैसे, सर्वात जास्त देशात, आणि 99 रुपये 74 पैसे डिझेल एका लिटरला. रायपूर 107 रुपये 96 पैसे, 101 रुपये 17 पैसे. जयपूर 112 रुपये 66 पैसे, 97 रुपये 78 पैसे. पाटणा बिहार 112 रुपये 70 पैसे पेट्रोल एका लिटरचे आणि डिझेलचे 99 रुपये 87 पैसे. चंदीगड 101 रुपये 53 पैसे आणि 89 रुपये 63 पैसे. लखनौ 102 रुपये 5 पैसे आणि 99 रुपये 28 पैसे. आणि डेहराडून 100 रुपये 20 पैसे, 97 रुपये 10 पैसे. सर्वात स्वस्त डेहराडूनमध्ये. अरे बाबा, पेट्रोल पण 100च्या वर, पण 110च्या वर कुठे कुठे आहे. महाराष्ट्र मुंबई 111 डबल इंजिनची सरकार. वेस्ट बेंगॉल कोलकाता 113 रुपये 51 पैसे डबल इंजिनची सरकार. भोपाळ मध्य प्रदेश डबल इंजिनची सरकार 114 रुपये 65 पैसे. जयपूर राजस्थान 112 रुपये 66 पैसे. हे बिहार पाटणा 112 रुपये 70 पैसे. हे जिथे जिथे डबल इंजिनची सरकार आहे जवळजवळ तिथे सगळं 110वर आहे. आणि रडणं तेच आहे की काय करावं. सगळे अंधभक्त म्हणतात, काय करणार साहेब, तिकडे युद्ध चालू आहे ना, ते युद्धामुळे करावं लागतं. हे बकरं कापताना आपण हलाल आणि झटका असते. एका झटक्यात बकऱ्याला मारतात, काही त्याला ते अर्ध अर्ध कापत सोडून देतात, मग तो मरतो स्वतः हळूहळू तडफडत. तर सध्या हलाल पूर्ण देशाचं हलालीकरण चालू आहे. हलाल होतंय देश सगळा. 3 रुपये 90 पैसे, 87 पैसे, 2.25 रुपये, असं करत करत हे 21 रुपया ते 25 रुपयापर्यंत पेट्रोल वाढवतील अशी आशा आहे. पण त्यांना माहिती आहे हळूहळू वाढवलं तर या देशाला सवय पडते. आणि आता नरेंद्र मोदींनी सुद्धा हे ओळखलेलं आहे की हे मुरदाळ देश आहे, इथे कुठेही फरक पडत नाही. त्यामुळे पुढे महागाई काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जो ट्रकवाला ट्रक घेऊन जातो कलकत्त्यावरनं, जर त्याला मुंबईला यायचं असलं आणि त्याला जर 3 दिवस लागत असेल तर त्यांनी काय भाडं आकारावं. कारण रस्त्यातच डिझेलचे रेट वाढतायत. मग काय करावं त्यांनी. आणि हे सगळे म्हणतात, खोटं बोलतात. मनमोहन सिंगच्या वेळेला कसं होतं, इतके नव्हते, वाढले का. मग मोदींनाच काय म्हणायचं. अरे मनमोहन सिंगच्या वेळेला 2008 मध्ये मनमोहन सिंगच्या पूर्ण कार्यकार्तीमध्ये 15 वर्षाच्या 5 वर्ष
अर्थमंत्री आणि 10 वर्ष प्रधानमंत्री, पंतप्रधान. या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2008 हे असं वर्ष आलं जिथे क्रूडची किमती भयानक वाढली होती. $147 एका बॅरलला. आता आपण जे बोंबाबोंब करतो ते $130 $105 एका बॅरलला आहे. त्यावेळेला 147 झालं. पण मग काय केलं मनमोहन सिंगनी? हो, बरोबर आहे, वाढवले पण त्यांनी. त्यावेळेला पेट्रोल ₹45.52 होतं. ते जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जेव्हा 147 पर्यंत क्रूड गेलं, ते ₹50.56 केलं त्यांनी. म्हणजे जवळ-जवळ ₹5.06 वाढवलं. डिझेल ₹31.76 वरून ₹34.80 म्हणजे जवळ-जवळ ₹3 वाढवले. पण डिसेंबरपर्यंत पुन्हा क्रूड खाली आलं थोडं, तर पुन्हा जुने रेट जवळ-जवळ ₹45.62 म्हणजे 10 पैसे एक्स्ट्रा आणि ₹32.86 वर ₹84.80 वरून ₹32.86 वर आणलं होतं. मग काही लोकं म्हणतात, की "अहो तुमचं कॅल्क्युलेशन ठीक आहे." पण त्यावेळेला डॉलर किती स्वस्त होता? होता ना. पण डॉलर स्वस्त का होता? कारण एक अर्थशास्त्री पंतप्रधान होता. अनर्थशास्त्री जर पंतप्रधान झाला, ते डॉलरही 100 गाठतोय. हे जे भाव आम्ही तुम्हाला सांगतो, की आज 97 पोहोचला, 95 पोहोचला. पण एअरपोर्टवर जर तुम्ही करन्सी चेंज करायला गेला, तर ते ₹103 वर आहे सध्या. जे लोकं विदेशात जाणारी ती फोन करून सांगतात, "अरे म्हणे क्या आप प्रोग्राम में बोलते हो? ₹97, ₹95, 80 पैसा. या 103 में खरीदा है मैंने." डॉलर का महागला? कुठली गोष्ट का महाग होते? त्याची मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असते. ती गोष्ट महाग होते. डॉलरची मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. म्हणजे आपला निर्यात, विदेशात जे आपण माल विकतो, तो कमी झाला, निर्यात कमी झाला. त्यामुळे येणारा डॉलर कमी यायला लागला. जे विदेशातली लोकं, परदेशातली लोकं जी गुंतवणूक करतात भारतात, तीच सगळे वापस घेऊन चालले. त्यामुळे $30 निघून गेला. आर-बी-आयने काही डॉलर आपल्या मार्केटमध्ये टाकले, की बाबा तुम्ही थोडंसं आम्ही रुपयाला सांभाळू. नाही सांभाळू शकले. मग एक दिव्य शोध लागला आमच्या अर्थमंत्र्यांना, निर्मला सीतारामनजींना. मग त्यांनी घोषणा केली, "नाही, नाही, नाही, नाही. रुपयाची किंमत कमी होत नाही रे बाबा. डॉलरची किंमत वाढते. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. रुपया खाली पडत नाही. डॉलर वर चढतोय." अरे पण तो चढून किती चढला? डोक्यावर बसून आता सुसू करायला लागला की. दुसरी गोष्ट, त्यावेळेला डॉलर कंट्रोलमध्ये होता. कारण आपण जे तेल घ्यायचो त्यातलं बरचसं तेल आपल्याला रुपयामध्ये मिळायचं. इराण रुपयामध्ये द्यायचं, रशिया रुपयामध्ये द्यायचं. आता आपला बाप आहे अमेरिका. त्यांनी सांगितलं, "तेल घ्यायचं नाही रे तिथनं." आपण म्हणतो, "हो बाबा." "होय बा." "होय रे देवा." म्हणजे ट्रम्प देवा. देवा भाऊ देवा नव्हे. देवा भाऊ देवा तर पाणी प्यायचं देऊ शकत नाही आता. तेल सोडा. त्यांनी तेल काढलं सगळ्या महाराष्ट्राचं. आणि त्यामुळे तो म्हणेल तिथनं आपल्याला तेल घ्यावं लागतं. तो आपल्याला सगळा कुडा-कचरा तेल विकतं. व्हेनेझुएलाचं, अमेरिकाचं. ते खूप दूरवरनं येतं. त्याचं भाडं वाढतं. त्याचे इन्शुरन्स वाढतात. त्या तेलाची जी पोहोच किंमत आहे म्हणजे लँडिंग कॉस्ट आहे ती फार महाग पडते. आणि जेव्हा-जेव्हा पेट्रोलियमच्या गोष्टी वाढतात, पेट्रोल, डिझेल वाढतं, तेव्हा गरिबाच्या पोटावर मार पडते. अक्षरशः भिकाऱ्याला सुद्धा याच्यातनं मार पडते. तुम्ही म्हणाल भिकारी कुठे मोटरसायकल आणि कार वापरतो. अरे कार आणि मोटरसायकल सोडा रे. पण भिकारी बिस्किटचा पुडा जरी विकत घेत असेल, तरी ते बिस्किट ज्या ट्रकनं तुमच्यापर्यंत येतं, तो ट्रक जास्त भाडं घेतो. ते बिस्किट बनण्यासाठी जो गहू जातो फॅक्टरीमध्ये, त्याचं त्याला भाडं जास्त द्यावं लागतं. आणि कोणी आपल्या पैशातनं पॉकेटनं बंद देत नाही. ते सगळं याच्यावरच काढतं.
त्यामुळे शेतकऱ्यांपासून आणि दुसरी गोष्ट, जेवढी लहान लोक आहेत, जेवढी लहान इन्कमवाली लोक आहेत, त्यांना या पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा सर्वात जास्त मार पडतो. तो मार जसं-जसं ते श्रीमंताच्या वर जायला लागतं, तसं-तसं तो कमी पडतो. आता आपले सगळे आमदार, आपले सगळे खासदार कोणाच्या पार्टीचे असो ना, सगळे महापालिकेचे कॉर्पोरेटर, नगरसेवक यांना मार पडत नाही. यांच्या फॉर्च्युनर किती पेट्रोल आणि डिझेल खातात यांनाही माहीत नसतं. यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे त्यांना तो माज आलेला असतो पैशाचा. त्यामुळे त्यांना कळतं काय रे मूर्खासारखे ओरडतात. पण बाकी माणसांना, खास करून मिडल क्लास, अपर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, त्याच्या खाली 81 कोटी लोक या देशात सरकारच्या दिलेल्या 5 किलो अन्नावर जिवंत आहेत. म्हणजे ते किती गरिबी रेखाच्या खालीच आहेत. त्यांच्यावर किती मार पडत असेल. मुलांच्या शिक्षणावर पडतो. मुलाची जी स्कूल बस आहे ती जास्त पैसे घ्यायला लागते. कारण कुठलाही जो शिक्षण सम्राट आहे, तो आपल्या पॉकेटमधनं डिझेलचे पैसे घेत नाही. त्याच्या गाडीचं डिझेलचं पेट्रोल आपल्याच पोरांच्या पैशातनं निघतं. शिक्षणापासून प्रत्येक गोष्ट महाग होते. त्यामुळे त्याग करण्यासाठी तुम्ही तयार राहा. एकच दिवस फक्त बुलेटवर गेले आमचे देवाभाऊ. त्यानंतर मात्र ताफाच्या ताफा चालूच आहे. त्यांना फरक पडत नाही. आत्मनिर्भर व्हा. पंतप्रधान जे सारखे म्हणतात ना, आत्मनिर्भर व्हा. त्याचाच अर्थ असा आहे की आमच्या भरोश्यावर राहू नका. आम्ही तुम्हाला अशाच दंडुक्याने पेटणार आहोत. तुम्ही मार खायची मानसिक तयारी ठेवा आणि असंच मरत राहा. बाकी तुम्हाला समजावणारे बरेचसे आहेत, शाखेपासून तर WhatsApp ग्रुपपर्यंत, की देश संकटात आहे त्यामुळे मदत करायला हवी. अरे ₹147 बॅरल झालं तेव्हा देश संकटात नव्हता. आता तुम्ही संकटात आला म्हणता देश. 2008 ते 2026 किती 20-22 वर्षात किती परिवर्तन आलं. पण हे आपण कोणाला सांगतो? आपणच दोषी ऐकले. आपणच आएगा तो मोदी ही. मोदी आया है तो बर्बादी लाया है. मोदींच्या पाठीमागे काय होतं? आम्ही जेव्हा म्हणायचो, की "अरे बाबा, हे गुजरातचं मॉडेल आहे विकासाचं, हे सगळं म्हणजे ढकोसला आहे ते. पोकळ बांबू आहे तो." तेव्हा लोकं आम्हाला शिव्या घालायचे. म्हणजे तुम्हाला मोदींचा फार विरोध आहे, भाजपचा विरोध आहे. भाजपचा विरोध नव्हता. अटलजी सारखा प्रधानमंत्री देशाने या भाजपाने दिला. कुशाभाऊ ठाकरे सारखी अध्यक्ष दिलेत. वंदनीय लोकं होती. त्यांनी नेहमी आपल्या स्वार्थापेक्षा देशाच्याकडे पहिलं लक्ष दिलं. सर्वात शेवटचा माणूस त्याच्यासाठी मी काय करू शकतो? अटल अडवाणी ते करत होते. सरकार यायचे, जायचे. अटलजींचं भाषण आहे, की म्हणे "ऐसी सत्ता को मैं चिमटे से नहीं छूऊंगा." आणि त्या चिमट्यानी आमदारांना मारत-मारत आपल्याकडे घेऊन येतात आणि सरकार बनवतात. भयावह स्थिती आहे. येणारा काळ अजून आहे. वरून सूर्यदेवताचा झटका, वरुण देवताची अनसर्टेनिटी, विलंब आणि अजन्मा, अविनाशी, नॉन बायोलॉजिकल देव जो आहे आपला, नरेंद्र, नरो का इंद्र और देव का इंद्र देवेंद्र, दोनों का तड़का. बढिया सावजी, जिंदाबाद. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.